पत्रकारांच्या वतीने आपल्या हार्दिक शुभेच्छा करतो. प्रस्तावना. नमस्कार. मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा इथे पाऊल ठेवलेलं आहे. जालना जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून. तसं तर मी जालना जिल्ह्यात अनेक वर्ष, अनेक वेळा, अनेक वेगवेगळ्या निमित्ताने आलेली आहे. आज माझ्यासोबत जालन्याचे कलेक्टर आणि SP दोघेही आहेत. आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून मला मिळाल्यानंतर पहिला दिवस कोणता असावा तर प्रजासत्ताक दिनासारखा कुठला दिवस असेल त्या दिवशी मी इथे पहिलं पाऊल ठेवलं. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन केलं, ध्वजारोहण केलं आणि खूप चांगले वेगवेगळे कार्यक्रम जे देशभक्तीपर असे कार्यक्रम होते तेही केले. त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज विभागाची बैठक देखील घेतली. तसेच कलेक्टर आणि पूर्ण जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा नियोजन आराखडा काय असावा ह्याच्याबद्दल एक ओझरती चर्चा झाली. या जिल्ह्याविषयीची डिटेल माहिती घेतली आणि इंडस्ट्रीचं जे डेलिगेशन होतं, इथले जे उद्योजक होते त्यांच्याही डेलिगेशन बरोबर भेट घेतली. आता ह्याच्यानंतर मी ड्राय पोर्टला देखील भेट देणार आहे. जालना हा उद्योजकांचाही जिल्हा म्हणून ओळखला जातो. मी अशी म्हण कालच ऐकली की जालना सोने का पालना. तर मी म्हटलं की हे सत्य आहे तर आनंद आहे, असेल तर राहावं, याच्यासाठी काय योगदान करता येईल आणि सामान्य माणसापर्यंत या सगळ्या गोष्टींचा कसा आपल्याला लाभ पोहोचवता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहील. पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना विनंती केली की आता आज पहिला दिवस होता, सत्कार झाला, कौतुक झालं, ठीक आहे, पुढच्या वेळी येताना कोणीही सत्काराचं कुठलेही साहित्य आणायची गरज नाही, एखादं गुलाबाचं एक फुल आणलं तरी चालेल. अधिकाऱ्यांना मात्र मी तसं सूचना केली नाही, कारण माझ्या आजूबाजूला जरा जास्त गर्दी असल्यामुळे अधिकारी ओळखू येत नाहीत. त्यामुळे ते जेव्हा येतील स्वागत करतील तर माझा त्यांच्याशी परिचय होत राहील. आज कलेक्टरांनी आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय होता त्याच्यावर माझी स्वाक्षरी सुद्धा घेतली की पर्यावरणाच्या दृष्टीने इथे प्लास्टिक आणि जे पर्यावरणाचा ऱ्हास करतात अशा गोष्टी बॅन कराव्यात. म्हणून आपण जर पाहिलं तर इथे बाटल्यासुद्धा त्यांनी पाण्याच्या दिलेल्या होत्या, त्या वेगळ्या होत्या. मला वाटतं ते स्टीलचे थर्मस सारख्या बाटल्या होत्या आणि ते आम्ही कंटिन्यू करावं अशाबद्दल मी अशी सूचना केली. सगळ्याच कार्यालयामध्ये त्याचं रेप्लिकेशन व्हावं हा माझा आग्रह असणार आहे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून अत्यंत अकॅडमिक काम इथे माझ्याकडून होईल. इथे प्रत्येकाला सारखा सन्मान दिला जाईल, कारण जेव्हा आपण शपथ घेत असतो मंत्री झाल्यावर तेव्हा आपण सर्व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असतो. कोणाविषयी ममत्व भाव किंवा कोणाविषयी आकस न बाळगता काम करेन ही शपथ आपण घेत असतो आणि तसंच काम मी आयुष्यात करत आली आहे, भविष्यातही करेन. जालन्यातही तशाच कामाची प्रचिती आपल्याला येईल. सर्व वर्गांना, सर्व जाती धर्मांना आपल्याला कम्फर्टेबल असं वातावरण करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीचा मंच नक्कीच इथे उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन समिती लवकरच होईल, त्याच्यामध्येही सर्व जेवढं शक्य आहे तेवढं सर्वांचा समावेश करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि पत्रकार बांधव लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तर त्यांच्याशीही वेळोवेळी चर्चा करू. जे नियमाने शक्य आहे, जे कमीत कमी अडचणी निर्माण करेल असे निर्णय घेण्याकडे माझा कल जास्त राहील. आज जालन्यामध्ये मी आलेली आहे. खूपच चांगलं स्वागत झालं. मला असं वाटलंच नाही की हा माझा जिल्हा नसून मी वेगळा जिल्हा. इतकं प्रेम दिलं. 26 जानेवारीच्या झेंडावंदनला प्रचंड लोकांनी गर्दी केली होती. महिला खूप कौटुंबिक म्हणजे कुटुंबाच्या कुटुंब आले होते झेंडावंदन बघण्यासाठी. एक आनंद, कारण शेवटी गोपीनाथ मुंडे साहेबांचा एवढा वर्षांचा कार्यकाळ आणि त्यांच्या काळात काम केलं असताना त्यांची अनुयायी म्हणून एक जालन्याशी वेगळा संपर्क. मी युवा मोर्चा अध्यक्ष असताना संतोष दानवे उपाध्यक्ष होते, राहुल लोणीकर इथले अध्यक्ष होते, अर्जुनराव खोतकर असतील, रावसाहेब दानवे असतील, बबनराव लोणीकर असतील, इवन आज खासदारसुद्धा उपस्थित होते झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला, आमदार नारायण कोचे होते. तर एक सर्वांना कम्फर्टेबल वाटावं असं काम करणं हे पालकाचं कर्तव्य, ते मी करेन एवढं या निमित्ताने सांगेन. बाकी उद्योजकांशी चर्चा करून त्यांचे काही विषय, पशुसंवर्धन विभागामध्ये जालन्याला जास्तीत जास्त कसं आपण निधी देऊ शकतो, इथे विकास करू शकतो, त्याचे काही विषय हे मी आता हाताळलेले आहेत. इंडस्ट्रीच्या लोकांच्या काय मागण्या आहेत त्याही बघितलेल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने निर्णय घेताना थोडं कडक राहावं लागेल, तर त्याच्यातही इंडस्ट्रीने सहकार्य करावं असं त्यांनाही आवाहन केलेलं आहे. बाकी तुम्हीही सगळे सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.
आणि त्या अपेक्षेबद्दल तुमचा प्रतिसाद चांगला राहील हा विश्वासही व्यक्त करते. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे या संदर्भात तर पहिला प्रश्न असा आहे